दानम्मा देवी आणि वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीने विजापूर रोड रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील दानम्मा देवी मंदिरात कार्तिकी अमावस्येनिमित्त जवळपास 60 क्विंटल महाप्रसाद भक्तांना वाटण्यात येणार आहे। या येणाऱ्या भक्तांसाठी संध्याकाळी कन्नड गायक बी हेमंत कुमार यांचे गानतरंग भावभक्ती कन्नड संगीताचा कार्यक्रम आयोजित केला असून यावेळेस वीरभद्रेश्वर मंदिर समितीच्या वतीने समयी स्वरूपातील 80 स्टँड दिव्यांनी मंदिर उजळणार असल्याचे मंदिर समितीचे पुजारी यांनी सांगितले। गेले 19 वर्ष हा उत्सव सुरू असून येणाऱ्या भक्तांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचेही यावेळी सांगितले। सिद्ध या भद्र हिरेमठ श्री दानम्मा देवीच्या पुरोहित आहेत। आपण 2001 मध्ये या श्री दानम्मा देवीचं मंदिर स्थापना केलेलं आहे आणि गेल्या 19 वर्षापासून आपण इथं स्टार्टला 1.25 क्विंटलपासून आपण इथं प्रसादाचे वाटप केलेलं आहे आणि कार्तिक अमावस्ये प्रित्यर्थ श्री दानम्मा देवीचे मूळ स्थान गुड्डापूरमध्ये भव्य दिव्य यात्रा भरत आहेत। त्याच धर्तीवर आपण सोलापूर भाविकांना सोय होण्यासाठी इथं दानम्मा देवीचा भक्त वाढलेला आहे आणि कोणालाही गुड्डापूरला जाता येत नाही, शक्य होत नाही, म्हणून इथं आपण 19 वर्षापूर्वी दीपोत्सव करायचा म्हणून आपण मंदिर समितीकडून आपण सुचवले। मंदिर समिती शेखलीस बाबळकर म्हणले की इथं दीपोत्सव साजरा करायचा म्हणून आपण इथं सिद्धू माननीय मंदिरचे अध्यक्ष सिद्धेश्वर अण्णाराव पाटील आपण इथं सुद्धा दीपोत्सव साजरा करू आणि महाप्रसाद वाटप करू म्हणून त्यांनी सुचवले आणि त्यासाठी आपण चैत्र अमावस्ये दिवशी कार्तिक अमावस्ये दिवशी इथं दीपोत्सव साजरा करायला प्रारंभ केलो। सुरुवातीला आपण 1.25 क्विंटलचा प्रसाद आपण करून दीपोत्सव प्रारंभ केलो आणि तसं वाढत चालले। आता 60 क्विंटल प्रसाद यावर्षी आपण केलेला आहे आणि कम से कम इथं 20 ते 25 हजार भाविक इथं दानम्मा देवीचं दर्शन घेतात आणि आज कार्तिक अमावस्ये प्रित्यर्थ आपण पहाटे 4 वाजल्यापासून महारुद्राभिषेक आणि पानपूजा, सहस्र बिल्वार्चन आणि नाना फळाचे अभिषेक करून तदनंतर महामंगल आरती 8:30 वाजता महामंगल आरती करून 8:30 वाजता चंडी होमाला प्रारंभ करून आणि 1 वाजता पूर्णाहुती केलेले आहे आणि आता सध्या 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि दीपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक भाविकांनी इथं या दानम्मा देवीला येऊन त्यांची नवस मागितलेलं आहे, त्यांचा मनोकामना पूर्ण झालेलं आहे। प्रति अमावस्येला सुद्धा 2-3 हजार भाविक इथं दानम्मा देवीचं दर्शन घेऊन पुनीत होतात आणि आपण या सोलापूरवासियांना सोय होण्यासाठी आपण इथं केलेलं आहे आणि दानम्मा देवी सोलापूरवासियांना सुख शांती समृद्धी द्यावं म्हणून आपण ह्या वर्षी प्रार्थना करून पूजा केलेली आहे।